रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रायगड रत्नागिरीतील जनतेचा अजन्म ऋणी राहील. लोकसभा विजयानंतर सुनील तटकरे यांनी मानले जनतेचे आभार. रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने मला कोकणचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी पुनश्च संधी दिली आहे. रायगड रत्नागिरीतील जनतेचा मी अजन्म ऋणी राहीन, अशी प्रतिक्रिया लोकसभा विजयानंतर सुनील तटकरे यांनी दिली व मायबाप जनतेचे आभार मानले. यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की माझ्या विजयात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि अन्य मित्र पक्षांची मेहनत महत्त्वपूर्ण ठरली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मी लोकसभा निवडणूक लढवली, त्यास अभूतपूर्व यश आल्याचे समाधान खासदार सुनील तटकरे यांनी केले. मोदींचा करिश्मा कमी होता नाही, काँग्रेस पक्षाला यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले. यापूर्वी 2014-19ला ते सगळे एकत्रित नव्हते, पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता, आताही आहे. आता ही एक हाती निवडणूक लढली गेली. मोदी साहेब विरुद्ध सगळे देशातील राष्ट्रीय नेते त्या पाठीवरती ती निवडणूक लढली गेली. मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्यांचं दूरगामी विचार, भविष्याचे विचार, देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साराला एक तऱ्हेची शक्ती होती. सर, राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. एवढे सगळे पक्ष, अगदी राज ठाकरेंच्या मनसेपासून सगळे पक्ष जवळ घेतले, तरी सुद्धा महायुतीला मोठा फटका बसताना दिसतो राज्यात. याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित महायुती म्हणून कार्यकर्त्यांची फळी करण्याची आवश्यकता होती, हे करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडतो. वस्तुस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपंचायतपासून ते राज्य पातळीपर्यंत एकत्रित झाले, तेवढं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी करता आलं नाही. ज्या ठिकाणी शक्य झालं त्या ठिकाणी यश निश्चित आणले. अजित पवार निवडणुकांच्या मध्ये काही चुका होत असतात, दुरुस्त करण्याची संधी आहे. अजित पवार गटाला सुद्धा फारसं यश मिळत नाही. सर, आपण प्रदेशाध्यक्ष एक तर आम्ही 4 जागा लढलो होतो, त्यात एक जागेवरती त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. पहिल्या जागेवरती यश मिळालेलं नाही. आम्ही आत्मपरीक्षण करू, आत्मचिंतन करू. तर उद्यापासूनच मी म्हटल्याप्रमाणे आगामी येणाऱ्या विधानसभेला महायुती सामोरं जाण्याच्या दृष्टीकोन सज्ज होणार. ओके, आपला मोठ्या फरकाने विजय झालेला पहिली प्रतिक्रिया काय आपली? माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे. जनतेचं आयुष्यभर मी त्या ठिकाणी राहतो. सर, कोकणामध्ये महायुतीचं पार्ट जड वाटते, काय सांगतात? सरळ आहे की राणेसाहेब असतील, सुनील तटकरे असेल, सदाम भांडे असतील, श्रीकांत शिंदे, मराठा समाजाचे निकाल त्या ठिकाणी काही पाहायला मिळेल, नरेश वस्के असतील. एक चांगल्या पैचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे असल्याच्या नंतर कोकणातला भक्कमपणा हा अधिक होतो आहे. पण माझ्या समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीतून जोरात कामाला लागेल. कोकणात 15-0, रायगडमध्ये 7-0, रायगड लोकसभा मतदारसंघात 6-0 हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागेल. नाही, असं आहे की माझे सहकारी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत त्या ठिकाणी घेतली. रविशील पाटील, जयशील पाटील, केदार साठे, डॉक्टर विनय नातू, भारतीय जनता पक्षाच्या सतीश धारक या सर्वांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणे घेतली. काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात, काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू, पण त्या साऱ्यांची कसर विधानसभेला होती.
पण ओके. एका